नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंत्राटी पद्धतीने जी नवीन पदं भरली जाणार आहेत त्यामुळे शिक्षक भरतीवरती काही परिणाम पडू शकतो का? कोणती भरती प्रक्रिया आधी होईल, म्हणजे कंत्राटी पद्धतीची आधी होईल की जी आपली पवित्र पोर्टलमधली शिक्षक भरती आहे ती आधी होईल? बरं, ही जी कंत्राटी पद्धतीमध्ये भरती होत आहे तिकडे जी पदं भरली जातील तर त्यामुळं मूळ पवित्र पोर्टलवरती जी पदं येणार होती ती कमी होणार आहेत का? मुळात ही कंत्राटी भरतीची आवश्यकता काय? जर पवित्र पोर्टलमधून भरती काही दिवसांमध्ये होणारच असेल तर या संदर्भामधली खरी परिस्थिती किंवा यामागची खरी पार्श्वभूमी काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या कंत्राटी भरतीच्या अनुषंगानं काही जो फेक नॅरेटिव्ह पुढील काही दिवसांमध्ये तयार होईल तर त्याच्या संदर्भामध्ये अतिशय खरी माहिती तुम्हाला सांगणार आहे. एक गोष्ट मी पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या कानाला बरी वाटावी म्हणून मी माहिती सांगणार नाही, तर जी माहिती खरी आहे, वस्तुनिष्ठ आहे, GR नुसार आहे तीच माहिती तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, 15 मार्च 2024 रोजी एक महत्त्वाचा GR राज्य शासनाने काढलेला होता. हा तो GR आहे, बरोबर आहे. हा GR जो आहे तो कोर्टामध्ये नंतर चॅलेंज झालेला होता. या GR मध्ये काही तरतुदी अशा करण्यात आलेल्या आहेत की ज्यामुळं जिल्हा परिषदांच्या शाळावरती खाजगी अथवा कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात येत आहे. आता त्यामागचं नेमकं कारण काय हे मी तुम्हाला सांगतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 20 पटांच्या शाळाकरता किमान एक शिक्षक आणि त्यानंतर दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकाची आवश्यकतेप्रमाणे नियुक्ती करावी अशा पद्धतीने सांगितलेलं होतं. म्हणजे बघा, ज्या जिल्हा परिषदांच्या शाळा आहेत त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने रिटायर झालेले शिक्षक किंवा सेवानिवृत्त शिक्षक का भरण्यात येत आहेत, तर त्याच्यामागचं कारण हा आहे की हा 15 मार्च 2024चा जो GR आहे तर तो हायकोर्टाने असं सांगितलं की हे संच मान्यतेचा GR बरोबर आहे, तुम्ही हा लागू करा. अन्यथा सुरुवातीला 2025-26 या वर्षामध्ये तुम्ही पाहिलं असेल की हा जो नियम होता तो लागू करण्यात आलेला नव्हता. मार्च महिन्यामध्ये 2024मध्ये हा GR काढला, त्याची अंमलबजावणी 24-25 आणि 25-26 या 2 वर्षामध्ये होणं अपेक्षित होतं. परंतु हा GR सुरुवातीला लक्षात नाही आला, हा अन्यायकारक आहे म्हणून याच्या विरुद्ध लोक कोर्टामध्ये गेले आणि कोर्टाने असं सांगितलं की ठीक आहे, राज्य शासनाने त्यांची बाजू अतिशय चांगल्या व्यवस्थित पद्धतीने मांडली आणि त्यामुळं काय झालं, हा GR मान्य करण्यात आला. आता हा GR मान्य करण्यात आला त्यामुळं काय झालं, कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरण्याची कोर्टानेच मान्यता दिली एक प्रकारे, असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की संच मान्यतेचं धोरण असं म्हणते की जर समजा एखाद्या शाळेमध्ये 20 किंवा कमी विद्यार्थी असतील, 1 ते 20, 1 पासून 20 पर्यंत जर समजा त्या ठिकाणी विद्यार्थी असतील तर त्या शाळेमध्ये एकच परमनंट शिक्षक ठेवा आणि त्यानंतर दुसरा जो शिक्षक आहे तर तो कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त झालेले जे शिक्षक आहेत ते घ्या. आता तुम्ही म्हणाल सेवानिवृत्त झालेले शिक्षक काय घ्यायचे, तर त्याच्यामागचं कारण असं आहे की जर समजा फ्रेशर मुलं घेतले तर ते काय म्हणतात, आम्हाला तिथंच परमनंट करा आणि सरकारच्या डोक्याला ही झंझट नको आहे म्हणून ते कंत्राटी पद्धतीने दुसरा शिक्षक घेऊन राहिले, कुठला, जो रिटायर झालेला आहे तो. आता तुम्हाला माहिती आहे, रिटायर झालेले आधीच कंटाळलेले असतात, ते पुन्हा काय नियुक्ती मागणार आहेत, मागितले तरी आता काय ते हक्क चालत नाहीत त्यांचा. आता पुढचं बघा, कारण की ते ऑलरेडी नोकरीला होते. पुढं बघा, जर समजा 20 पासून 60 पर्यंत जर विद्यार्थी संख्या असेल तर त्या ठिकाणी 2 शिक्षक बसू शकतात. 61 पासून 90 विद्यार्थी जर असले तर 3 शिक्षक. 91 पासून 120 विद्यार्थी असले तर 4 शिक्षक. 151 पासून 180 विद्यार्थी असले 6 शिक्षक. 211 पासून 250 विद्यार्थी असले तर 8 शिक्षक आणि 210च्या पुढं जर असलं तर मग प्रति 40 विद्यार्थ्यांमागे 1 पद राहील. अशा पद्धतीचं हे संच मान्यतेचं धोरण होतं. आलं का तुमच्या लक्षामध्ये? त्यामुळं विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांचं प्रमाण ठरलेलं होतं. आता कंत्राटी पद्धतीने शिक्षक कोण्या शाळेमध्ये घेऊन राहिले, तर फक्त आणि फक्त ज्या ठिकाणी 1 पासून 20 पर्यंतची संख्या आहे, पटसंख्या आहे, म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी हे 5ही वर्ग मिळून जर त्या पूर्ण शाळेमध्ये 5ही वर्गांची संख्या मिळून 20पेक्षा जर कमी विद्यार्थी असले तर त्या ठिकाणी एक राहील परमनंट शिक्षक, त्यांच्याकडे मुख्याध्यापकाचा प्रभार राहील आणि दुसरे असतील कंत्राटी पद्धतीने शिक्षक. आता सांगली जिल्ह्यामध्ये जी भरती निघाली की नाही, तर हे 1 ते 20 पटाचे जे शाळा आहेत त्या ठिकाणी ही कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची भरती निघालेली आहे. तर ती जी पदं आहेत तर ती पवित्र पोर्टलला येणारच नव्हती, ठीक आहे. तर त्यामुळे त्यांनी कितीही कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरले तर ती पदं कमी झाली असं म्हणता येणार नाही. का? कारण की हे जे संच मान्यतेचं धोरण आहे हे कोर्टाने व्हॅलिड ठरवलेलं आहे, वैध ठरवलेलं आहे, हे अवैध नाही आहे, हे चुकीचं नाही आहे. अशा पद्धतीची भूमिका शासनाने मांडली, कोर्टाने ती ॲक्सेप्ट केली. आलं का तुमच्या लक्षामध्ये? त्यामुळं कंत्राटी पद्धतीची जी भरती आहे तर ती 15 जूनपर्यंत होईल, कारण की 15 जूनला शाळा सुरू होणार आहेत. आलं लक्षामध्ये? तर पवित्र पोर्टलची जी भरती आहे तर तिला काय लागेल, थोडासा वेळ लागेल, कारण की रोस्टर तपासणी सुरू आहे, ॲडव्हर्टाइजमेंट यायचे आहेत आणि मग त्यानंतर विद्यार्थी प्राधान्यक्रम भरतील, मेरिट लिस्ट लागेल, विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल
आणि नंतर विद्यार्थी शाळेवरती रुजू होतील. तर त्यामुळेच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मी या व्हिडिओमधून दिलेली आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की शिक्षक भरतीचे काही जे मसीहा आहेत सो कॉल्ड, तर त्यांनी लगेच काल छाती बडवायला सुरू केली. बघा 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 कंत्राटी भरती सुरू झाली. अबे टप्पर ठोके हो, तुम्हालाही माहिती नाही काय? म्हणजे मी यांना टप्पर ठोके म्हणतो याच्यामुळं, कारण की माहिती किती काही नसतं आणि नुसतं उठलं का सुटलं विद्यार्थ्यांना ज्ञान देत बसतात. हा जो 15 मार्च 2024चा जी आर आहे हा लागू झाला, तुम्हाला माहिती नाही का? यामध्ये 1 ते 20 पटसंख्येच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरणार आहे, तुम्हाला माहिती नाही का? तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही काय कामी मग टप्पर ठोके हो? तर त्याच्यामुळं ह्या सर्व मुलांना माझी विनंती आहे किंवा अभियोग्यधारकांना विनंती आहे की वस्तुनिष्ठपणा काय आहे, जी आर काय आहे, पत्रकं काय सांगतात आणि खरंच याचा शिक्षक भरतीवरती परिणाम पडतो का, हे सगळे फॅक्टर तपासून पहा. या कंत्राटी पदभरतीचा शिक्षक भरतीवरती परिणाम पडणार नाही, कारण की हे जे धोरण आहे संचय मान्यतेचं हे कोर्टाने वैध ठरवलेलं आहे. आता अनेक शिक्षक हे अतिरिक्त झालेले आहेत, तर त्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन अनेक ठिकाणी बाकी आहे. कारण की ज्या 1 ते 20 पटसंख्येच्या शाळा होत्या तिथला जो दुसरा शिक्षक होता, तर तो दुसरा शिक्षक दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे. तर त्यामुळं अनेक जिल्हा परिषदांमध्ये सध्या काम सुरू आहे. तर ते समायोजन झाल्याशिवाय काही रोस्टर तपासणी होणार नाही. आणि शिक्षक भरतीचे मसीहा सध्या असे सांगून राहिलेत की त्या ठिकाणी आमचा पाठपुरावा सुरू आहे, आम्हाला हजारो वर्षाचा शिक्षक भरतीचा अनुभव आहे. मला यांना फक्त एवढं सांगायचं आहे की जर समजा तुम्ही या विद्यार्थ्यांनी नैतिकता जर सोडली तर यांच्या चपला आणि जोडे तुमच्या डोक्यावरती पडल्याशिवाय राहणार नाही. कारण की वस्तुस्थिती जर आपण मुळावरची पाहिली तर मोठ्या प्रमाणावरती कंत्राटी शिक्षकांची पदे ही भरली जात आहेत, मोठ्या प्रमाणावरती अतिरिक्त शिक्षक होत आहेत, समायोजनाची प्रक्रिया बाकी आहे. 11वी 12वीसाठी ऑनलाईन संच मान्यता झाल्यामुळं शिक्षकांचं प्रमाण हे अतिरिक्त आहे आणि तरीसुद्धा 30,000 विद्यार्थ्यांची शिक्षक भरती होईल. तुमचं जर शिक्षक भरतीचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आमची बॅच घ्या, असं म्हणणाऱ्या टप्पर ठोक्यांना माझं सरळ चॅलेंज आहे की भावांनो, तुम्ही चुकीची माहिती पसरू नका. मुलं आज तुमचे व्हिडिओ फक्त तुमच्यावर विश्वास आहे म्हणून पाहतील, परंतु त्यांना ज्यावेळेस ही वस्तुस्थिती समजेल की या लोकांनी आमचा घात केला, तर त्यावेळेला मात्र तुमच्यावरती वाईट परिस्थिती येईल. म्हणजे आम्हाला लहानपणी असं वाटायचं की हे जे आभाळ वर गेलेलं आहे, तर हे आमची आजी अशी सांगायची की आभाळ हे पूर्वी खाली होतं, मग कुणीतरी त्या आभाळाला झाडू मारला, मग ते आभाळ वर गेलं. मी अनेक वर्ष मोठा होईपर्यंत हेच माझ्या डोक्यामध्ये होतं की हो, आधी आभाळ खाली होतं, त्याला झाडू मारला, मग ते आभाळ कुठे गेलं, वर गेलं. वस्तुस्थिती तशी नाही आहे. हे ज्या दिवशी समजलं त्या दिवशी माझा भ्रमाचा भोपळा फुटला. तर अशाच पद्धतीनं तुम्ही शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये जे धादांत खोट्या चुकीच्या माहिती विद्यार्थ्यांना सांगून राहिले, त्यामुळं विद्यार्थ्यांचा भ्रमाचा भोपळा काही दिवसानंतर डेफिनेटली फुटणार आहे. आणि ज्या दिवशी हा भ्रमाचा भोपळा फुटेल तर त्यावेळेस मात्र तुमच्या विषयी त्यांच्या मनामध्ये असलेला आदर हा कमी झाल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगा, खरं काय ते त्यांना कळवा. धन्यवाद.